पेण तालुक्यातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून अनेक तरुणांचा शिवसेनेकडे कल वाढलेला आहे। कोपर गावातील संगीत रोहिदास म्हात्रे आणि अक्षय अशोक भोईर यांच्यासह असंख्य तरुणांनी आणि ग्रामस्थांनी अलिबागचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच तालुका प्रमुख तुषार मानकाळे यांच्या पुढाकाराने शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश सोहळा आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या निवासस्थानी अलिबाग राजमाळा येथे करण्यात आला। तसेच विभाग प्रमुख विठोबा पाटील यांची उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे। यावेळी तालुका प्रमुख तुषार मानकाळे, युवासेना तालुका प्रमुख गजानन म्हात्रे, युवासेना जिल्हा प्रमुख रोहन म्हात्रे, उपतालुका प्रमुख विठोबा पाटील, नगरसेवक भूषण कडू, विभाग प्रमुख नंदकुमार पाटील, जयवंत म्हात्रे, शहर संघटक विलास कोळी, उपविभाग प्रमुख दत्ता वाघमारे, जीवन पाटील, तालुका महिला संघटिका रेखा तांडेल, शहर महिला संघटिका वंदना पाशीलकर, सपना राऊत, वनिता म्हात्रे, युवराज म्हात्रे, किरण राऊत आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॅशिंग जिल्हा प्रमुख राजाबाई केनी तसेच आमचे उपजिल्हा प्रमुख उद्धव कुते यांच्या सूचनेनुसार आम्ही पेण नगरपालिका निवडणूक सार्वत्रिक निवडणूक 2025 ही निवडणूक आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली लढलो। या निवडणुकीमध्ये आम्हाला आमदार महेंद्र दळवी साहेबांनी एक विश्वासाची आम्हाला एक साथ दिली, आम्हाला एक आमच्यावर चांगला जो विश्वास ठेवला, त्या विश्वासामुळे आम्ही आज नगरपालिकेमध्ये 5 उमेदवार उभे केले होते। त्याच्यामध्ये भूषण कडूच्या रूपाने आम्हाला एक नगरसेवक भेटला, तसेच ज्योती जयवंत म्हात्रे, आमचे विश्वास सर, आमचे भरत साळवी, आमचे रामाणे काका यांना एक निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले। पण आम्ही कुठेतरी कमी पडलो अशी आम्ही भावना आमदार साहेबांकडे व्यक्त केली। पण आमदार साहेबांनी आम्हाला खरोखर एखाद्या कार्यकर्त्याला कसा धीर द्यायचा असतो तर त्याप्रमाणे त्याने आम्हाला एवढा धीर दिला का नाही, आपण तुम्ही जरी पराभूत झाले असाल तरी पण तुमच्यासमोर आज बलाढ्य शक्ती लढत होती आणि तुम्ही शिवसेना म्हणून स्वतंत्र एकला चलोरेच्या भूमिकेत तुम्ही लढलेत आणि तुमच्या मतांची सरासरी जी आहे त्याबद्दल साहेबांनी आम्हाला खरोखर एक आशीर्वादाची थाप दिली। पण साहेब आम्ही कुठेतरी साहेब कमी पडलो, पण आम्हाला साहेबांनी जो काही प्रोत्साहन दिला आहे म्हणजे नवीन कार्यकर्ता तयार करणारा नेता म्हणून मी आवर्जून सांगेन, महेंद्र दळवी साहेब हा नवीन कार्यकर्ता तयार करणारा एक नेता आहे। म्हणजे रेडीमेड कार्यकर्ते मांडीवर घेऊन राजकारण करणारे भरपूर आहेत, पण आज साहेबांनी पेण तालुक्यामध्ये आमच्या सर्वसामान्यांच्या रूपाने एक कार्यकर्त्याची फली उभी केली आहे की जेणेकरून आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचू। कारण आमचे चेहरे असे आहेत की सर्वसामान्य घरातले चेहरे आहेत की आम्ही त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत आम्ही सहज पोचू शकतो आणि सर्वसामान्य जनता आम्हाला सहज अटॅच होते। या नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मायबाप जनतेने जे मतांच्या रूपाने जे आशीर्वाद दिले, जो प्रेम दिला, त्याबद्दल मी खरोखर जनतेचा मनापासून खूप खूप आभारी आहे। आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, या निवडणुकांच्या दृष्टीने आमचं तसं बघायला गेलो तर आम्ही निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही आमदार साहेबांनी युतीसाठी प्रस्ताव दिला होता, पण कुठंतरी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी यांना आमची कुठंतरी त्याही एक अवहेलना केली की शिंदे गट इथं असून नसल्यासारखं आहे। त्यामुळं आपल्याला जनतेचा का आशीर्वाद आहे आणि जनतेच्या सेवेसाठी आम्हाला आमदार साहेबांनी ही ताकद दिली आणि आम्ही त्यानुसार नगरपालिकेची निवडणूक लढलो। आता आमची ताकद ही आमची नसते, ही ताकद जनतेची असते आणि कुठला तरी भ्रमात नाही राहू नये की कुठला तरी पक्ष काय त्यांची इथं काय नाही, काय शिल्लक नाही, त्यापेक्षा पक्षाची ताकदीपेक्षा जनता कोणाच्या पाठी आहे हे महत्त्वाचं आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्हाला आमदार साहेबांचा ज्याप्रमाणे पुढचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आजच रावे जिल्हा परिषदेमध्ये कोपर गावाचा एक संपूर्ण गावाचा आज पक्षप्रवेश सोहळा हा पार पडला। आत्ताच्या घडीला एखादा गावच्या गाव हा प्रवेश करतोय म्हणजे मला असं वाटतं कुठंतरी दळवी साहेबांचं नेतृत्व पेण तालुक्याने नक्कीच स्वीकारलेलं असेल, असा एकंदरीत हा आजचा चित्र आहे। पूर्ण गावातले तुम्ही बघाल तर जवळजवळ 60 ते 65 प्रत्येक घरातला एक तरुण याप्रमाणे त्यांनी अलिबागमध्ये येऊन आज हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। त्यांनी आमदार साहेबांवर खूप विश्वास ठेवला आहे आणि आमदार साहेबांकडून त्यांना खरोखर अशी अपेक्षा आहे का आमदार साहेबांची जी काय कामाची पद्धत आहे त्याच्यावरती प्रभावित होऊन त्यांना एक अशी अपेक्षा आहे का आमची जी काही अडचणी असतील
जे काय समस्या असतील ते ह्या शिवसेनेच्या माध्यमातून पार सुटतील आणि त्यांनी आमदार साहेबांच्या माध्यमातून आज आमच्या पदाधिकाऱ्यांवर पण जो विश्वास ठेवला आहे त्या कोपरच्या सर्व ग्रामस्थांचा तरुणांचा मी एक शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून आणि आम्ही पदाधिकारी म्हणून आम्ही त्यांचा पक्षात आज स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे काल एक नवीन काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये आमचे विठोबा काका पाटील यांची उपतालुका म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे रावे जिल्हा परिषद आणि जिते जिल्हा परिषद आणि थोडासा तिकडचा वाशी विभागाचा असा मिळून एक उपतालुका प्रमुख 3 विभाग प्रमुखांवर मिळून एक त्यांची उपतालुका प्रमुखपदी म्हणून त्यांची एक नियुक्ती करण्यात आलेली आहे. येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला कोणावरती टिप्पणी करायची नाही आहे. फक्त आमदार साहेबांच्या कार्यशैलीप्रमाणे आणि त्यांच्या तत्त्वाप्रमाणे आम्हाला आपण जनतेची काय सेवा करू शकतो ही फक्त ह्याच मार्गाने आम्हाला चालायचं आहे. नगरपालिकेमध्ये पण आम्ही नगराध्यक्ष पदासाठी आम्ही आमचे फक्त उमेदवार होते उभे ते नगरसेवकासाठी उभे होते. आम्ही नाही BJPच्या उमेदवारासाठी मतदान मागितला की नाही अजून कुठले जे काही उमेदवार होते आम्ही कोणासाठी आम्ही मतदान मागितलं नाही. आम्ही फक्त आमची एकच भावना आहे की आमदार महेंद्र दळवी साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून जनतेने आमच्या उमेदवारांना मतदान करावं. कारण आम्हाला येत्या निवडणुकीमध्ये आणि येत्या काळामध्ये आम्हाला फक्त आमदार महेंद्र दळवी म्हणूनच लोकांना सामोरं जायचं आहे आणि त्यांच्या कार्यपद्धतीनेच आम्हाला इथं पेणमध्ये जनतेच्या आम्हाला सामोरं जायचं आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे की जनता ही कुठंतरी आम्हाला त्यांची सेवा करायची आम्हाला संधी देईल अशी कुठंतरी एक आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.